हॅलो विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे आपल्या मॅथ चॅनल या यूट्यूब चॅनलवरती मराठीमध्ये क्लास 10चं मॅथमॅटिक्स मी मराठीमध्ये पूर्ण एक्सप्लेनेशन करणार आहे. आणि ऑलरेडी मी 2 व्हिडिओ बनवले आहे. त्यामध्ये मी बेसिक इन्फॉर्मेशन ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल अँड सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन हे तुम्हाला शिकवलेलं आहे आणि 1 एक्झाम्पलसुद्धा घेतलेलं आहे. चला तर आता आपण नवीन एक्झाम्पलकडे वळणार आहोत. एक नवीन एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. तर ते आपण बघूया. त्याआधी तुम्ही मागील 2 व्हिडिओ बघितले नसतील तर जरूर बघा, कारण ते खूप महत्त्वाचे आहेत. चला लेट्स स्टार्ट. तर बघा, आपल्या मॅथ 10 या लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल या चॅप्टरमध्ये आपल्याला एक सेकंड नंबरचा असा क्वेश्चन दिलेला आहे. तो त्यामध्ये आपल्याला फिलिंग द ब्लँक्स मीन्स फिल द सुटेबल बॉक्सेस बिलो हे सॉल्व करायचं आहे. त्यामध्ये आता हे सॉल्व कसं करायचं ते मी तुम्हाला शिकवणार आहे. चला, आपलं एक्झाम्पल काय आहे? तर एक्झाम्पल आहे 3x + 2y = 29 अँड 5x - y = 18. चला, त्याला त्यांनी सांगितलेलं आहे धिस इज द एक्झाम्पल नंबर 1. 3x + 2y = 29 हे आपलं एक्झाम्पल नंबर 1 आहे आणि 5x - y = 18 हे एक्झाम्पल नंबर 2 आहे. हे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे एवढं सॉल्व करून. लेट्स सॉल्व द इक्वेशन बाय एलिमिनेटिंग मेथड. तर हे कोणत्या मेथडनं सॉल्व केलेलं आहे? बाय एलिमिनेटिंग y. एलिमिनेटिंग मेथडनं सॉल्व केलेलं आहे. आणि कशाला एलिमिनेट केलेलं आहे? या y व्हेरिएबलला एलिमिनेट केलेलं आहे. चला, आता त्यांनी आपल्याला सांगितलं आहे मल्टिप्लाय इक्वेशन सेकंड बाय 2. आता आपल्याला सेकंड नंबरच्या इक्वेशनला 2ने मल्टिप्लाय करायचं आहे. कशाने? 2ने. तर मग आता आपल्याला इथं एक बॉक्स एम्प्टी बॉक्स आहे, इथं एम्प्टी बॉक्स आहे आणि इथे एम्प्टी बॉक्स आहे. तर तो फिल करायचा आहे. तर बघा कसा फिल करायचा आहे. इथं काय सांगितलं आहे त्यांनी? मल्टिप्लाय इक्वेशन सेकंड बाय 2 मीन्स हे सेकंड इक्वेशन आहे आणि याला आपल्याला 2ने मल्टिप्लाय करायचं आहे. तर इथं कसे फिलिंग ब्लँक्स करायचे? तर काही नाही, या 2ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे 5x ला 2ने मल्टिप्लाय करायचं मीन्स इथं 2 आहे. म्हणून इथं ही रिकामी जागा कोणाची आहे? 2ची आहे. आणि इथं yला 2ने मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे या yला इथं 2ने मल्टिप्लाय केलं म्हणून इथं पण 2 आणि 18ला पण 2ने मल्टिप्लाय करायचं आहे तर इथं पण 2 आला. तर आपले 3 बॉक्सेस आपण फिल केलेलं आहे. त्याचं व्हॅल्यू काय आहे? 2, 2 अँड 2. कशी आली ते कळालं का? या इक्वेशनला आपल्याला 2ने मल्टिप्लाय करायचं आहे म्हणून 5 × 2 y × 2 अँड 18 × 2. ओके, झालं. आता त्यांनी आपल्याला मल्टिप्लाय करून दिलेलं आहे. 5x × 2 मीन्स 10x, 2 × y मीन्स 2y आणि इथं मायनस आहे म्हणून मायनस मीन्स त्यांनी सांगितलं 10x - 2y = आता इथं आपल्याला काढायचं सांगितलेलं आहे. तर इथं काय काढायचं आहे? 18 × 2. मग आता 18चा पाडा ज्याला येतो त्याला हे एकदम सोपं आहे. नाहीतर तुम्ही मल्टिप्लिकेशन करून बघा. तर 18 × 2 18 2 जा 36 म्हणून इथं काय येईल? 36. समजलं का? थोडं कॉन्सन्ट्रेशन बघा, तुम्हाला समजून जाईल. एकदम सोपं आहे. लेट्स ॲड इक्वेशन सेकंड अँड थर्ड. आता काय करायचं सांगितलं त्यांनी? आपल्याला इक्वेशन सेकंड आणि थर्ड हे ॲड करायचं सांगितलं. तर इक्वेशन फर्स्ट अँड थर्ड. फर्स्ट कोणतं आहे? तर हे फर्स्ट इक्वेशन आहे आणि हे थर्ड नंबरचं इक्वेशन आहे. तर फर्स्ट नंबरचं इक्वेशन त्यांनी राईट करून दिलेलं आहे 3x + 2y = 29. आपल्याला कोणतं इक्वेशन इथं लिहायचं आहे? मग कोणतं सांगितलं त्यांनी? थर्ड इक्वेशन ॲड करायला. म्हणजे हे इक्वेशन आपल्याला इथं या बॉक्सेसमध्ये फिल करायचं आहे. तर चला करा. एक्सच्या जागेवर एक्सची व्हॅल्यू, वायच्या जागेवर वायची आणि इकडे रिमेनिंग व्हॅल्यू. तर चला करा. 10x इथं कोणता येईल? 10x. हिची व्हॅल्यू काय आहे? 10x. आणि इथं हे काय आहे? -2y मायनस काय? 2y म्हणून इथं 2y आणि इथे इकडे काय आहे? 36 म्हणून इथं 36. हे आपण थर्ड नंबरचं इक्वेशन इथं लिहून काढले म्हणजे हे बॉक्स फिल केलेलं आहे. कळालं का तुम्हाला? परत एकदा बघा. थर्ड नंबरचं इक्वेशन आपल्याला इथं लिहायचं आहे. सोपं आहे. फक्त 10x एक्सच्या जागी एक्सची व्हॅल्यू, वायच्या जागी वायची व्हॅल्यू आणि नंबरच्या जागी नंबर 36. ओके, चला आता सॉल्व करायचं आहे. तर आता हा म्हणजे ॲड करायचं आहे. ॲड करायचं आहे तर 3x आणि 10x याची ॲडिशन काय होईल? 10 अँड 3 मीन्स 13x याची ॲडिशन आपण या बॉक्समध्ये लिहायची. इथे हे व्हॅल्यू आली. तुम्ही म्हणाल इथं का नाही लिहिलं? तर हे 2y आणि -2y हे कॅन्सल झाले. बघा, दोन्ही पण कॅन्सल झाले आणि याची पण ॲडिशन करायची. इथे ॲडिशन आहे म्हणून
मग 29 + 36 चला काय होते बघा बरं. तर 29 + 36 होता 65. म्हणून इथं काय येणार 65. सॉल्व करून दाखवायचं काय, ॲडिशन प्रत्येकाला येते आता, ते सॉल्व करून दाखवायची गरज नाही. म्हणून चला आता हा 13x, तर हा 13 इकडे पाठवला तर हा इकडे डिवाईड होईल, इथे मल्टिप्लिकेशनला येतं. हे माहीत असेल ना, असा रूल आहे. इकडे जर मल्टिप्लिकेशन असलं आणि ते इकडे पाठवलं या साईडला तर तो इकडे डिवाईडला होईल, म्हणजे 13 इथे येईल खाली. म्हणजे आता इकडे राहिला x आणि हा 13 इकडे गेला तर याचे डिव्हिडेशन आपण केलं तर इथं होईल 13 5 जा. 13चा पाडा येत असेल तर लगेच येईल 13 5 जा. 13 5 जा 65. म्हणून इथं एकची व्हॅल्यू काय आली 5. चला आता आपल्याला काढायची आहे वायची व्हॅल्यू. एकची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे, काय आहे ती 5. म्हणजे आपण हा बॉक्स पण फिल केला आहे. बरेच बॉक्सेस आता आपले फिल करून झालेले आहे. तर सबस्टिट्यूटिंग x = 5 इन इक्वेशन 1. आता आपल्याला x = 5 इन इक्वेशन 1मध्ये सबस्टिट्यूट करायचं आहे. आज मी पूर्ण मराठी वापरत आहे फक्त कारण की तुम्हाला हे समजलं पाहिजे. फुल्ली इंग्लिश वापरलं तर आपल्या मुलांना समजत नाही. महाराष्ट्रातल्या मुलांना समजायसाठी हे लेक्चर मी बनवत आहे. चला बघा इथं इक्वेशन काय आहे 3x + 2y = 29. हे इक्वेशन त्यांनी दिलेलं आहे. आता हे त्यांनी लिहून दिलेलं आहे. तर या इक्वेशनमध्ये आपल्याला एकची व्हॅल्यू पुट करायची आहे. तर ते कसे पुट करायची आहे, 1ची व्हॅल्यू काय आहे 5 आहे. मग इथं 3x, इथं 3 लिहिलं आहे पण इथं या बॉक्समध्ये काय लिहायचं राहिलं तर एकची व्हॅल्यू लिहायची आणि म्हणजेच की 5. म्हणून इथं काय येणार आहे 5 + 2y = 29. हे त्यांनी आपल्याला लिहून दिलेलं आहे. परत एक बॉक्स आहे. आता या बॉक्समध्ये काय लिहायचं आहे तर सोपं आहे. आता 3 × 5 याचं मल्टिप्लिकेशन आपल्याला इथं लिहायचं आहे. मग 3 × 5 सोपं आहे ना, सगळ्यांनाच येते. 5 3 जा, कोणी सांगू शकते का? सांगू नाही शकत. 5 3 15. आपल्या मराठीच्या पाड्यानुसार इथं काय आली व्हॅल्यू 15. चला मग पुढे बघा. आता हा बॉक्स पण आपला फिल करून झालेला आहे. आता पुढे काय बघायचं आहे, या इक्वेशनला परत त्यांनी काय केलं आहे ते बघा. हे 15 ही व्हॅल्यू या साईडला पाठवली. इकडे 15 काय होता प्लस होता, इकडे गेला तर तो काय होईल मायनस होईल. म्हणजे साईड चेंज झाली तर साईन पण चेंज होतं. हे आपल्याला कळायला पाहिजे, बेसिक नॉलेज आहे. म्हणून हा फक्त इथं काहीच नाही, साईड बोलवली हा 15 इकडे लिहिला, इथं मायनस त्यांनी ऑलरेडी दिलेलं आहे. नंतर 2y. आता आपल्याला काय करायचं आहे 29मधून 15 फक्त मायनस करायचं आहे. आता 29 - 15 काय होता कमेंटमध्ये सांगा पटकन, कोणी सांगते का? सोपं आहे. इथं 29 - 15 होता 14. म्हणून हा बॉक्स पण आपण फिल केलेला आहे. चला आता आपले फक्त 3 बॉक्स रिमेनिंग आहे. तर आता काय झालं, हा 2y = 14 झालं. आता आपल्याला इथं वायची व्हॅल्यू विचारलेली आहे तर ती कशी काढायची होती. हा y आहे ना आणि इथं 2y आहे. ही 2 व्हॅल्यू इकडे पाठवली म्हणजे 14/2 होईल. म्हणजे मी आधीच सांगितलं इथं मल्टिप्लिकेशन असलं इकडे गेलं तर ते डिवाईडला होईल. म्हणून 14/2. 14/2 काय होईल 2 7 जा 14 म्हणजे 14 त्रिक 14 साती सॉरी बेसाती 14 म्हणजे इथं 7 आलं. ओके अंडरस्टँड. तर आता आपल्याला इथं एकची व्हॅल्यू आणि वायची व्हॅल्यू इथं लिहायची आणि सांगायचं इज द सॉल्युशन. म्हणजे एकची वायची व्हॅल्यू काढली म्हणजे आलं सॉल्युशन. इथं एकची व्हॅल्यू काय आलेली होती आपली हे बघा. इथं एकची व्हॅल्यू आलेली आहे 5 आणि वायची व्हॅल्यू आलेली आहे 7. म्हणून इथं या बॉक्समध्ये 1 व्हॅल्यू इज 5 अँड सेकंड व्हॅल्यू इज 7. तर आपण अशा प्रकारे आपलं आजचं इक्वेशन सॉल्व केलं आहे आणि आपला पार्ट नंबर 3 इथं समाप्त झालेला आहे. आता आपण मिळूया नेक्स्ट पार्टमध्ये आणि त्याच्यामध्ये मी तुमच्यासाठी नवीन सॉल्युशन एका इक्वेशनचं सॉल्युशन घेऊन येणार आहे. तर आपण याची प्रॅक्टिस दररोज करायला हवी. जे शिकवणं झालं त्याची रोज प्रॅक्टिस करत चला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. धन्यवाद.